श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती, नवीन उपाय आपण जाणून घेणार आहोत. बघा, आता आज आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती खास गुरुवार निमित्त असणार आहे, कारण उद्या आहे गुरुवार 29 ऑगस्ट 2024. या दिवशी शेवटचा श्रावणातला गुरुवार आहे. त्यासोबतच अजा एकादशी देखील आहे, म्हणून या गुरुवारला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. असंही गुरुवार म्हटलं तर आपल्यासाठी थोडासा खासच असतो, कारण या दिवशी आपण आपल्या स्वामींच्या विशेष प्रकारच्या सेवा करत असतो. या व्यतिरिक्त तुमच्या घराजवळ कुठे केंद्र असेल, मठ असेल तर तुम्हीही त्या ठिकाणी गुरुवारी जात असाल. आता रोजच्या रोज प्रत्येकाला जाणं शक्य होत नाही. आपल्या घरातही स्वामी महाराज असतात. अगदीच आपल्या घरात मूर्ती नसेल, फक्त मनापासून जर स्वामींचं नाव घेतलं तरीही स्वामी महाराज त्या क्षणाला आपल्या आजूबाजूला असतात, म्हणजे असतात. फक्त हे आपल्या विश्वासावर आहे, आपण किती विश्वास या गोष्टींवर ठेवतो ते. तर असो, आता ह्या गुरुवार निमित्त तुम्हाला एक छोटीशी सेवा करायची आहे, छोटासा उपाय करायचा आहे. आता हा उपाय कशासाठी करायचा, तर इच्छापूर्तीसाठी. आता बरेच जण म्हणतात की देवाकडे फक्त मग आपल्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी जायचं का, तर त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. तसं मुळीच करायचं नाही. आपण काय करतो, नेहमी एखादी इच्छा असते तेव्हा मंदिरात जातो, एखादी सेवा करतो, संकल्प घेतो. मग त्या ठिकाणी कुठेतरी स्वार्थीपणा येतो की आपण आपल्या स्वार्थासाठी देवाला हात जोडत आहोत. पण निस्वार्थी भावनेनं देखील आपण कधी कधी सेवा ह्या नक्कीच करायला हव्या. त्यांचं जे म्हणणं आहे ते चुकीचं नाही. पण बऱ्याचदा काय होतं की आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करतो, खूप मेहनत घेतो, पण तरीही त्या गोष्टीला यश प्राप्त होत नाही. आपण लाख प्रयत्न करूनही जेव्हा आपल्या पदरी अपयश पडतं तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या स्वामी माऊलीची आपल्याला आठवण येते. कारण ज्याचा कोणी नाही त्याचीही स्वामी आई, ज्याचा कोणी नाही त्याचीही स्वामी आई. म्हणून अशा वेळेस आपण आपल्या नातेवाईकांकडे, आपल्या शेजारच्यांकडे किंवा आपल्या जवळच्या माणसांकडे गेलो ना, तर तेही हात वर करून घेतात. तेही आपल्याला त्यावेळेस मदत करत नाही, मार्गदर्शनही करत नाही, पण सल्ले मात्र फुकटचे देणारे भरपूर असतात. या व्यतिरिक्त जर अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या स्वामींना शरण गेलो, स्वामींना आहे ती परिस्थिती सांगितली, तर नक्कीच स्वामी माऊली आपल्याला सांभाळून घेत असते. आणि हा अनुभव अनेक स्वामी भक्तांचा आहे. तुमचाही असा अनुभव असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा. तर बघा, जेव्हा तुमच्यावर अशी परिस्थिती आलेली असेल की खरंच एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही खूप प्रयत्न केले, पण ती इच्छा तुमची पूर्ण होत नाही, अर्थात ती इच्छा देखील चांगलीच असायला हवी. दुसऱ्यांना दुखवण्याच्या भावनेने, दुसऱ्यांचं वाईट करण्याच्या हेतूने जेव्हा आपण एखादी इच्छा मनात ठेवतो तेव्हा ती इच्छा पूर्ण होतच नाही. आणि क्वचित चुकून माकून झालीच तर त्याची दुप्पट परतफेड आपल्याला देखील करावी लागते. म्हणून इच्छा ही नेहमी चांगलीच ठेवायची. भलेही कोणी आपल्याबद्दल वाईट विचार केला तरी आपण मात्र दुसऱ्यांबद्दल चांगलाच विचार करायचा आहे. एवढा भाव जरी आपल्या मनात असेल तरी आपोआप सगळ्या इच्छा आपल्या पूर्ण होणार आहेत. या व्यतिरिक्त स्वामी महाराजांना जर आपण एखादी इच्छा सांगितली तर ती ते 100% पूर्ण करणार आहेत असा विश्वास देखील आपल्या मनामध्ये हा असायलाच हवा. आता इच्छापूर्तीसाठी स्वामींना कसं साकडं घालावं किंवा कसा नवस करावा यासंबंधीची माहिती आपण जाणून घेणार आहोत. अर्थात स्वामी म्हणजे आपण म्हणतो की स्वामींना नवस केला तरच स्वामी पावतील का, तर नाही. सुरुवातीला जसं सांगितलं तसंच स्वामींना नवस करण्याची गरज नसते, पण आपल्या समाधानासाठी आपल्याला एक प्रकारचा नवस करायचा आहे, जेणेकरून आपल्यालाही त्याचं समाधान मिळणार आहे. पण हो, हा नवस फुकट करायचा नाही. यासाठी देखील आपल्याला काही एफर्ट्स घ्यायचे आहे, कारण नवस करून आपण स्वामींना काहीही देऊ शकत नाही. कारण हे ब्रह्मांड संपूर्ण स्वामींचं आहे, त्यामुळे आपण ह्या ब्रह्मांड नायकाला काय देणार. तर ब्रह्मांड नायकाला देण्यासारखं काही असेल तर आपली भक्ती आहे, आपली सेवा आहे, आणि त्यामुळे ही सेवा आपल्याला भरभरून द्यायची आहे, भक्ती मनापासून करायची आहे. नक्कीच स्वामी महाराज तुमचा नवस स्वीकार करतील. चला जाणून घेऊया आता स्वामींना उद्याच्या दिवशी नवस कसा करायचा. आता उद्याच्या दिवसाचं महत्त्व तुम्हाला सांगितलेलं आहे, म्हणून शक्यतो उद्याच करण्याचा प्रयत्न करा. पण मासिक धर्म असेल, सुतक असेल, अन्य काही कारणास्तव तुम्हाला उद्या करणं शक्य नसेल तर तुम्ही कुठल्याही गुरुवारी केलं तरीही चालणार आहे. आता नवस करण्यासाठी तुम्हाला एक श्रीफळ लागणार आहे. आता श्रीफळ म्हटलं तर स्वामींसमोर त्याचीही किंमत शून्यच आहे, पण श्रीफळाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचं असं स्थान आहे. त्यामुळे हे श्रीफळ आपल्याला लागणारच आहे आपल्या समाधानासाठी. हे श्रीफळ घेऊन आपल्याला केंद्रात, मठात तिकडे जायचं आहे, घरी करायचं नाही. पण तुमच्या गावामध्ये मठ नसेल, घराजवळ केंद्र नसेल, खूप लांब जावं लागत असेल तर मग तुम्ही घरी करू शकतात. पण तुमच्या गावात केंद्र असूनही तुम्ही घरी करत असाल तर मग कुठेतरी हा आळस म्हटला जाईल. म्हणून मंदिरातच जाऊन तुम्हाला हा नवस करायचा आहे. आता हा श्रीफळ घेऊन जायचा आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही न्यायचं आहे, मग प्रसाद नेऊ शकतात, अगरबत्ती नेऊ शकतात, जे काही तुम्हाला न्यायचं आहे ते नेऊ शकतात, पण श्रीफळ मात्र कंपल्सरी न्यायचंच आहे. आता हे श्रीफळ घेऊन गेल्यानंतर काय करायचं, हा श्रीफळ हातात घेऊनच आपल्याला औदुंबराला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे. अर्थात जिथे स्वामींचं केंद्र असतं तिथे औदुंबराचं वृक्ष हे असतंच,
आता हे वृक्ष आता हे श्रीफळ आपल्याला हातात घेऊन औदुंबर वृक्षाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे. प्रदक्षिणा घालत असताना तुमची जी काही इच्छा आहे ती डोळ्यासमोर ठेवायची आहे आणि सतत श्री स्वामी समर्थ हा जप चालू ठेवायचा आहे. असं करायचं नाही की मग आपल्यासोबत कोणीतरी आहे मग गप्पा मारायच्या आणि इकडे मग प्रदक्षिणा घालायच्या, असं नाही. मनापासून त्या ठिकाणी आपलं चित्त लागलं पाहिजे एवढी काळजी घ्या. 11 प्रदक्षिणा घालायच्या. त्यानंतर मग आपल्याला स्वामींकडे जायचं आहे. गाभाऱ्यात तुम्हाला जायला परवानगी असेल तर तिथे जा, बाहेरून केलं तरीही चालेल. आता श्रीफळ हातात घेतल्यानंतर मनापासून आपली जी इच्छा मनोकामना आहे ती त्या ठिकाणी सांगायची आहे की स्वामी, अशा अशा गोष्टीसाठी मी खूप प्रयत्न करत आहे पण तरीही मला अपयश येत आहे. जी काही विघ्न येत आहे ती दूर करण्यासाठी मी तुम्हाला मनापासून म्हणजे हात जोडत आहे, तुमच्यासमोर तुम्हाला शरण जात आहे. तरीही माझी ही जी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करावी अशी मी विनंती करतो. अशा प्रकारे म्हणजे तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला तशी इच्छा सांगायची आहे. आता हे करून झाल्यानंतर यानंतर तुम्हाला एखादी सेवा निवडायची आहे. सेवा म्हटलं तर भरपूर प्रकारच्या सेवा आहे आणि असं नाही की एक सेवा कमी प्रभावी आणि एक सेवा जास्त प्रभावी. तुम्हाला जी सेवा करणं शक्य होणार आहे, तुमच्या वेळेनुसार, तुमच्या कामानुसार जी सेवा करणं शक्य होणार आहे ती सेवा पहिलेच तुम्ही ठरवून घ्या. समजा तुम्हाला दिवसभरात 11 माळा जप करणं शक्य होणार असेल तर तुम्ही 11 माळा निवडा किंवा तारक मंत्र म्हणणं शक्य असेल तर तारक मंत्र सांगा. अशा प्रकारे तुम्हाला जी शक्य होणार आहे ती सेवा तुम्हाला निवडायची आहे आणि त्या सेवेचा उल्लेख त्या ठिकाणी करायचा आहे की मी एवढ्या दिवस ही सेवा अगदी म्हणजे न चुकता सगळे नियमधर्म पाळून करणार आहे. आता अर्थात एखादी सेवा करण्यासाठी ठराविक कालावधी कधीच नसतो. आपल्याला आजन्म सेवा करायची असते. पण तुम्ही जर संकल्पयुक्त सेवा करत असाल तर त्या संकल्पामध्ये तुम्हाला नियमधर्म पाळणं तितकंच गरजेचं असतं. म्हणून जे नियम तुम्हाला पाळणं शक्य होणार आहे, ती सेवा करणं शक्य होणार आहे अशीच सेवा तुम्ही निवडायची आहे, तिथे सांगायचं आहे. उदाहरणार्थ, मी ह्या इच्छेसाठी हा नवस करत आहे आणि मी उद्यापासून रोज 11 माळा जप करणार आहे. इतके दिवस म्हणजे 21 दिवस मी सलग ही सेवा करणार आहे, सगळे नियमधर्म पाळणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे. आता दिवस किती, सेवा कुठली हे तुमच्यावर आहे, तुम्ही ठरवायचं आहे. अशा प्रकारे हे श्रीफळ आपण त्या श्रीफळावर आपली इच्छा सांगायची, सेवा सांगायची आणि त्यानंतर हे श्रीफळ आपल्याला मंदिरामध्ये अर्पण करायचं आहे. आता ते झाल्यानंतर आपल्या घरी यायचं, देवघरासमोर बसून आपल्याला संकल्प घ्यायचा. संकल्प घेताना तुमचं नाव सांगायचं, गोत्र सांगायचं. जसं की माझं नाव अमुक अमुक, मी कश्यप गोत्राची. तुमचं गोत्र माहीत असेल तर ते गोत्र घ्या, नसेल माहीत तर कश्यप गोत्र म्हणा. आणि ह्या इच्छेसाठी मी ही सेवा इतक्या दिवसांसाठी करणार आहे आणि ह्यामध्ये सगळे नियम मी पाळणार आहे. आता जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करतात तेव्हा संकल्पयुक्त सेवेमध्ये मांसाहार हा पूर्णपणे बंदच असतो. त्या व्यतिरिक्त तुम्ही गुरुचरित्र करणार असाल तर गुरुचरित्रासाठी आपल्याला ब्रह्मचर्य 7 दिवसात पाळणं देखील तितकंच गरजेचं असतं, हे मात्र लक्षात घ्या. मांसाहार तर प्रत्येक सेवेसाठी बंदच असतो, हे या ठिकाणी लक्षात घ्या. अशा प्रकारे स्वामींना तुम्हाला नवस करायचा आहे आणि तुमची ती सेवा पूर्ण करायची आहे. आता संकल्प घेतल्यानंतर मात्र सेवा पूर्ण करण्याची जबाबदारी ही सर्वस्वी तुमची असणार आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. फक्त मध्ये सुतक आलं, काही कारणास्तव कारण म्हणजे अगदी ठोस तसंच पाहिजे, मग ते नाही तुम्हाला शक्य झालं तर तो दिवस स्किप करा आणि पुढे तुम्ही ती सेवा कंटिन्यू करू शकतात. अशा प्रकारे तुम्हाला स्वामींना उद्याच्या दिवशी नवस करायचा आहे आणि स्वामी महाराजांकडून तुमची इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे. स्वामी भक्त हो, नवसासंबंधीचा हा व्हिडिओ असला तरीही कुणीही गैरसमज करून घेऊ नये की फक्त स्वामींना नवस केला तरच आपली इच्छा पूर्ण होते. बघा, नवस का करावा तर आपल्या समाधानासाठी करायचा आहे. कुठलाही गैरसमज मनामध्ये ठेवू नका. फक्त याकरिता सांगत आहे की एखादी व्यक्ती फार म्हणजे त्या व्यक्तीचा संताप होत असतो की अरे ह्या गोष्टीसाठी मी लाख प्रयत्न केले तरीही मला ते म्हणावं तसं ते यश मिळत नाही. मग अशा वेळेस काय होतं, कधी लाख प्रयत्न करूनही आपले वाईट कर्म त्या ठिकाणी आड येत असतात. त्या वाईट कर्मांमुळे आपल्याला ती गोष्ट मिळत नाही किंवा आपले काही कुंडलीतील काही ग्रहतारे खराब असतात आणि त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला मिळत नाही. पण आपला जो ब्रह्मांड नायक आहे तो ह्या सगळ्या गोष्टींच्या वरती आहे आणि म्हणून ह्यासाठी आपल्याला आपल्या ब्रह्मांड नायकाला नवस करायचा आहे आणि त्या सगळ्या काही गोष्टी अगदी नियमधर्म पाळून करायच्या आहे. आता सेवा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा केंद्रात जायचं आहे, श्रीफळ अर्पण करायचं आहे. काही प्रसाद असेल तर तो त्या ठिकाणी जाऊन तिथल्या भक्तांना वाटायचा आहे किंवा यथाशक्ती तुम्ही त्या ठिकाणी दानधर्म देखील करू शकतात. नक्कीच 100% तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आता सगळी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. तरीही तुम्हाला याविषयी काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा, त्याचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. हा जो नवस आहे स्त्री, पुरुष, विद्यार्थी सगळेजण करू शकतात. प्रत्येकाची जशी समस्या असेल तसं तुम्ही नक्कीच करू शकता. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या स्वामीसूत्र चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका.
पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.